नमस्कार सर्वांना। आज मी बनवणार आहे मसूर डाळीची आमटी। त्यासाठी 1 वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे, धुवून घ्यायची आहे। 2 पाण्याने धुवून घेतले। कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायचे। थोडीशी हळद टाकली आणि 1 चमच मीठ, 3 कांदे आणि थोडेसे खोबरे घेतलेले आहेत मी। कांदे असे कट करून घेतले, भाजून घ्यायचे आहेत। खोबरे भाजून कट करून घेतलेले आहेत। कांदे भाजलेले आहेत। येसूर आणि धना पावडर घेतलेले, ती पण टाकायचे। मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे। डाळ चांगली शिजलेली आहे। वाटण पण तयार झालेले आहे। तेल गरम झाले, वाटण टाकायचे। वाटण टाकलेलं आहे। लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला घेतलेला आहे, तो पण टाकायचा। थोडासा हिंग, थोडंसं पाणी टाकायचे। वाटण तयार झाले, डाळ टाकून घ्यायची। चवीपुरतं मीठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची। तयार झाली आमटी। तडका द्यायचा आहे। तेल गरम झाले, मिरच्या टाकायच्यात। लाल तिखट 1 चम्मच, खूप छान अशी मसूर डाळीची आमटी तयार झाली।